नाशिक जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचं थैमान, जिल्ह्यामध्ये 10वा बळी, आणखी 6 नवे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क। पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली। दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणं। महापालिकेकडून उपाययोजना सुरू। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। प्रमुख नेते राहणार उपस्थित। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर पोलिसांच्या अटकेमध्ये असलेल्या जलील पठाणवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई। शिक्षण विभागाकडून थेट निलंबन। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेकडे, पालिकेच्या ताब्यामध्ये द्यायला राज्य सरकारची मंजुरी। हार्बर मार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान होणार। टिळकनगर ते पनवेल दरम्यान लोकलच्या वेगवाढीला मध्य रेल्वेची मंजुरी। सध्याच्या तुलनेमध्ये प्रवाशांची 3 ते 4 मिनिटं वाचणार। पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये फक्त 3.58 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपाती संदर्भात निर्णयाची शक्यता। रत्नागिरीमधील दापोली जामगे देवासा डोंगर रस्ता खचला। दरडीचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद। 56,000 कोटींचा समृद्धी महामार्ग निकृष्ट दर्जाचा। महामार्गावरील सिमेंट उखडलं। कामामध्ये 30% भ्रष्टाचार झाल्याचा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा आरोप। येरवडा कारागृहात कैद्याला मारहाण। माहिती विरोधी गटाला देत असल्याच्या संशयावरून मारहाण। 3 कैद्यांवर गुन्हा दाखल। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 150वी जयंती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। शहरातील प्रमुख मार्गांवरून निघाली भव्य रॅली।